दिसला इकडे आता जेवणाची तयारी चालू आहे बघा. मिरची पावडर आहे मिरची पावडर एवढे सर्कल आखलं तेवढे पहिला दाखवतो तुम्ही तळ्या मळ्यात बोलणार मी वाचवणार तुम्हाला चुकवणार तुम्ही बरोबर लक्षात ठेवून ऐकायचं मी काय बोलतो ते. हे बघ मळ्यात मळ्यात बोललो परत इथंच थांबायचंय. तळ्यात बोललो तरच तिथं जायचं सर्कल मध्ये. हा काय अरे चल ना पप्पाच्या मुला माझाच आहे म्हणून माहिती हे समजलेलं आहे. बाबू लक्षात आलं. स्टार्ट करायचं. एकदा थांब मी त्यांच्या बरोबर खेळतो तू बोल. हा काय घेतलं हा अजून तो कळालेला तिथे आता तर रोपच केलाय अर्ध्या मिनिटात केलं होतो ना तिकडे वरती तो ती गर्दी होती. मागे बसली किती सीटर आहे ही? बाबू तू साइड ला जरा बाबू अरे तिथे म्हणजे 35 आणि हे डबल आहे. हे सगळ्यांना समजलं आता. स्टार्ट करायचा गेम. मला विचार होते तीन बार पप्पाच्या मुला येत हे तो पण साईडला दमला तो मग अशी मनाचा लोक आपण घेऊ शकतो. स्पर्धक उभे राहिले बरोबर सगळे टाचीचे चपला घालून खेळायचं असतो. उभे राहिले बाबा स्पर्धकांना चांगलंच बाचकावा. इकडले लाईन वाले होय मी नाही इकडले लाईन वाले तिकडे माळ आहे तुमचा. त्यांनी दिले पैसे. आता गेम चालू होईल थोडा वेळ. हे गोल येते तळ आहे. हा काय रेग्युलेशन समजले. ठीक आहे. ओल्ड वर्सेस न्यू. स्टडी टाळ्या टाळ्या. हा 2 आका बाबा पाठीमागे 2 आका रिंगाचे तळ. हो ऐकलं न्यू मेंबर रिंगण आखलंय ते तळ आहे तुमचं.
बाजूचा आहे ते मळ, इकडली लाईन त्यांचं मळ या साईडला आहे, राईट हँड साईडला. यांचं इकडे. ठीक आहे. बरं ऐका, एक 9 साडी विलासला देणार रे. हे डायरेक्ट फक्त 2 सेकंदच भेटणार. कोण लेट वगैरे गेला तो बाद. बरोबर की नाही? नंतरला जाल. सगळे गेल्यानंतर आजी बरं ऐका, जो जिंकेल त्याला प्राईज रूपात पारितोषिक आहे. अरे वा. ठीक आहे, 100 रुपयाचं. ठीक आहे, गेम स्टार्ट करायचा. रेडी रेडी, मोये मोये. ठीक आहे, तळ्यात. चला आजी चला. डेमो हे तू उड्या नको मारू. अरे मग तेच तर गेम आहे. अरे पैसा गेम आहे विलास. अरे खेळू दे ना रे. अरे येणं इम्पॉर्टंट आहे रे, उभं राहणं. अरे मी त्यांच्याकडे माझं पण तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. चालेल चालेल आजी. टाळ्या वाजवा. कोण आहे ते? लक्ष ठेवा कोण बाहेर जात. आणि बाहेरचं मळ आहे. नाही त्यातल्या तिथं उडी मारली तरी चालेल. लवकर चला. काम आहे. बाईकच्या ऍडव्हर्टाईज साठी जोरदार टाळ्या. ठीक आहे, माझा आपला इंटरनॅशनल गेम आहे. उर्वरित गेम तळत उभं राहा. जैसे ते वैसे. ठीक आहे, स्टार्ट. तिकडून बघा ना व्हिडिओ. तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. पुढच्या वर्षी लवकर या. अशा प्रकारे दोघांचा मोये मोये झालेला आहे. ठीक आहे, गेम स्टार्ट करायचा. उर्वरित तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. अशा प्रकारे तिसऱ्या स्पर्धेचा मोये मोये झालेला आहे. ठीक आहे, उर्वरित गेम स्टार्ट करायचा. तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चौथा प्लेअरचा मोये मोये झालेला आहे. चला परत उर्वरित गेम स्टार्ट. तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. स्पर्धकाचा मोये मोये झालेला आहे. शेवटच्या 4 स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या. अटीतटीचा सामना, हाय लेवल सामना. 100 रुपये बक्षीस. 100 वाचले पाहिजेत. चला उर्वरित गेम स्टार्ट करायचा. परत एकदा मोये मोये झालेल्या स्पर्धकांसाठी टाळ्या. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. अशा प्रकारे स्पर्धकाचा मोये मोये झालेला आहे. जवळ आलेला आहे. 100 वाचले असते रे. बरं मी काय बोलतोय, माझं ओरडून इंडियन आयडल होते, मला 50 रुपये भेटतील का? याचा विचार करू पुढच्या वर्षी. आपल्या घरात आले पाहिजे तर 100 रुपये.
रिंगण म्हणजे तळ आहे ते जाऊ दे. रिंगण हाय का बघा, नाही तर कोणती चिटिंग केली. लक्ष याचं लक्ष कुठे बघ. स्टार्ट करायचा. तिकडे बघून बोलते असं राहतो. आयला तरी वाटलेलं फॅमिलीवरती आले का ना. 100 रुपये भगवत नाही. बरं ठीक आहे, स्टार्ट करायचं. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. गेलं का. अशा प्रकारे फायनल. फायनल. खेळ खेळ आता नाही. काकी काय कमी नाहीत. तुम्हाला पण मी चला उर्वरित गेम फायनल गेम स्टार्ट करायचा. अरे आता बघ इकडे कोण काय करतोय. नाही नाही तो विलास देणार नाही 100 रुपये. चला गेम स्टार्ट. फायनल राऊंड. रेडी स्टडी शक्तिमान. तळ्यात मळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. थांब 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 थांब. पुन्हा चालू करण्यात येत आहे. थांब 2 मिनिटं तुझ्या गजरा राहिलं. 100 रुपयाचे 5 देईन. थांबा 1 2 3 स्टार्ट. बरं सगळ्यात पहिले सांगतो, हा राऊंड माझ्या बायकोने जिंकला ना. ते चिटिंग बिटिंग काय बोलायचं नाही. पहिलं सांगतोय. आम्ही व्हिडिओ केलेत, लाईव्ह चालत लाईव्ह. चला स्टार्ट. रेडी स्टेडी सनद जय सूर्या. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात स्पीड. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. हे दोघा आउट आहे, दोघा आउट, दोघा आउट. आपण आयोजित केलेल्या तळ्या मळ्यात कार्यक्रमात महिलांच्या स्पर्धेत अरे थोडं थांबा रताळ्यांना. माझी असली तरी अरे म्हणजे असं बोल. तळ्या मळ्यात असं स्पर्धा छाती महिलांच्या राहते बोल. स्पर्धेत. काकी तुमचं नाव काय. श्वेता भामले. चला 100. 2 फायनलिस्ट आल्या बरोबर. श्वेता भामले आणि प्रत्यक्ष माझी बायको म्हणजे विद्या महादेव या 2 फायनल राऊंड मध्ये पोहोचलेल्या. पण म्हणण्याचा उद्देश प्रत्यक्ष का वापरला शब्द. म्हणजे मी उपस्थित आहे तिथे, मी उपस्थित आहे ते सांग. मी उपस्थित आहे म्हणून समजलं. ठीक आहे. तर या 2 फायनलिस्ट मध्ये एकदम अटीतटीचा सामना होऊन हा मुकाबला काय झालंय. दोन्ही टायमाला टाय झालेला आहे बरोबर. तर या स्पर्धेचं ज्यांनी बक्षीस अनाउन्समेंट केलेली विलास साळवी यांनी 50-50 प्राइज अमाऊंट न देता 100 रुपयांचं पारितोषिक दोघांना मोठ्या मनाने उदार मनाने देण्याचं ठरवलं आहे. तरी विलास साळवी यांचं मैत्री ग्रुपच्या सर्व प्रवाशांतर्फे जोरदार स्वागत. आणि अशा प्रकारे 200 रुपये खिशातने गेल्यामुळे त्यांच्या छातीत दुखायला लागलेला आहे. जोरदार टाळ्या. 5 गजरे 5 गजरे. नाही तिच्या हक्काची. 2 जण येतात अजून. अजून बघ ना त्या गाडीत कोण आहे का. जवान जाऊन आम्हाला बाजूलाच केले. तुम्ही नेक्स्ट गेमला स्टार्ट ना, गेमला सुरुवात.
ऐका ऐका शांत बसा. हे सर आलेत. माझ्या कानाने पहिलं प्राइस ऐकायला ऐका रे ऐका. मी काय बोलतो ऐका. आपल्याकडे एक छोटासा आणि सुंदर असा गेम आहे कपलसाठी. ठीक आहे, आपल्याकडे अशी एक लिस्ट आहे 7 असे बेसिक गोष्टी आहेत ज्या नवऱ्या आणि बायकोच्या माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, बायकोच्या आणि बायकोला नवऱ्याच्या बरोबर. ठीक आहे, त्या गोष्टीची नोंद. नवऱ्याला कुठली वस्तू आवडते? ऐका ऐका विनर म्हणून नाव देऊ काय? हे पैसे डिस्ट्रीब्यूट करा. हे ऐका, तर आपल्याकडे अशा 7-8 गोष्टी आहेत. चिटिंग चालू आहे, चिटिंग चालू आहे बघ. त्या लिहायच्या आहेत आपल्या पार्टनरच्या. ठीक आहे, तर आपण 2-2 जणांना घेणार आहे. 2 जणांकडून लिहून घेणार. एकदा 2 पुरुष येणार, एकदा 2 महिला येणार, परत 2 पुरुष येणार, परत 2 महिला येणार. त्याने आपल्या पार्टनर बद्दल ते लिहून द्यायचे. ए तो तिकडे मागे ह्याचा भात कॅन्सल, ह्याचा जेवताना भात कॅन्सल. अरे भात देऊ, भाताव काय देणार नाही. तेच बोललो. मी तर बोलतो भातच कॅन्सल कर. डाळी बरोबर हे दोघं जण जिंकलेला पैसे द्यायचे नाहीत. कोण? हा मी बोललो, मागाशीच बोललो. मी बोललो मी मागाशीच बोललो वहिनीला. लाईव्ह चालू आहे, त्याला लाईव्ह चालू आहे. गप्पा बस. ठीक आहे, पूरा दुनिया देख रहा है. 500 रुपये देणार ना पण विचारत. ते प्राइस तुझ्या किसानीला कर काहीतरी. तुम्ही इथे मध्ये समोर उभे अनाउन्स कर. असू दे, चांगलं आहे. पहिलं नाव सांग. अरे मी काय पार्टनर बनू शकतो तुमचा? अरे पण हे प्राइस बीस डिक्लेअर करा काहीतरी. माझं प्राइस सांगितलं होतीस उत्तर दे ना. अरविंद सरांनी आपल्या काही गोष्टी सांगितल्या मेसेज बद्दल. आयोजकांना त्या आपण त्याला विचारू, त्या बरोबर आहेत की नाही. आपण जेवढा जास्त काउंटिंग असेल, ज्याचा जास्त असेल ना, तो त्याला winner. माझ्याकडून काही ना काही फुल आणि फुलाची बाकी मिळेल. हे विलास, माझ्याकडून पण 100 रुपये. हा चला, चांगली गोष्ट आहे. काय काय माझ्याकडून 100 रुपये. हे बाबा. विचारणार हे चला चला सेंटरला चला. सेंटर चला चला चला, मी विचारतो. चला चला सेंटरला. हे चला चला लवकर लवकर. हे चला चला चला, हे विचारतो. स्टार्ट. हो चला स्टार्ट. जन्मतारीख 12/9 तुमची. माझी 15 ऑगस्ट 1987. त्यांचे कसे विचारताय तुम्ही? त्यांचे विचारणार ना तुम्ही. त्यांची जन्मतारीख विचारणार ना तुम्ही. हा बरोबर. नवऱ्याच्या लक्षात आहे की नाही, नवऱ्याच्या लक्षात आहे की नाही हे बघताय. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. कॉम्पिटिटर कॉन्टेस्टंट काय ते? शांत करा, शांत करा. दे लवकर. आपल्या फास्ट करायचं तुला. जन्मतारीख तुमची 15 ऑगस्ट 1989. ठीक आहे. आवडता रंग, काय? आवडता चित्रपट. लवकर लवकर. फास्ट फास्ट आप जरा थांबा रे. चला आवडता ठिकाण, आवडता प्लेस. 3 लिहून द्यायचे, 3 मध्ये आम्ही सांगू काय ते. ऍक्च्युली हा गेम चांगला आहे. म्हणजे हे इथं उभे राहा. अरे असं नका करू. हो इकडे आमच्याकडे बघून बोला. चिटिंग, त्यामुळे तिकडे चिटिंग चालू आहे. चला रॉंग. ब्लू वाले. आवडता फूड, आवडतं खाद्यपदार्थ. व्हेरी गुड. आवडता मित्र, मित्र मैत्रीण. अशा रॉंग. आवडता छंद, मोबाईल बघून. व्हेरी गुड. 7 मधले 4 बरोबर आहेत. आवडता चित्रपट गोल सांगितलेला, आवडतं ठिकाण UK सांगितलेलं, आवडता मित्र सलमा सांगितलं होतं. चला टाळ्या. नंतर बघा त्याची परीक्षा घ्या तुम्ही. घरी गेल्यावर त्याच्यावर लिहून ठेवा मार्क. मी लिहिलं, नाव लिहिलं त्यांचं. चला नेक्स्ट नेक्स्ट. पण हे फक्त बायकांना विचारा तुम्ही. चुकीचे अच्छा, 2 इकडून गेला, 2 इकडून गेला. चला 2 द्या, 2 या, 2 इकडे या. हो चला, तुमचं नाव द्या. जन्मतारीख. 24 डिसेंबर. हे ऐका रे, हे लागू अरे
आता डिस्कशन केलं होतं. बघा कामाला आलं तर पहिला प्रश्न. तू तिथं जा ना. जा तिथं जा. हा हे बोला हे ऐका रे. 24 डिसेंबर 1988. आवडता रंग, व्हाईट. आवडता चित्रपट, 3 इडियट. आवडते ठिकाण, हे विचारायचं आहे. ए, श्श, श्श. सासरे सांगा. गोगर. आवडता अन्न ए ऐका ना गप्प बसा बोलू द्या किती पण सांगितलं आवडता खाद्यपदार्थ, आवडता मित्र मैत्रीण, शलाका. आवडता छंद, मैत्रीण. छंद काय? मित्र मैत्रीण. हा चला मित्र मित्र किशोर. चला रॉंगच आहे तरी पण. आवडता छंद, अरे कोण स्वरूप सांगितलंस की काय? अरे टाळा टाळा. पण झालंय, उत्तर झालेलं आहे. आवडता छंद, छंद काय? खायला गाणी ऐकणं. चला रॉंग. चला बोलो त्या लवबर्ड्सने बोलो. ऐका ना जन्मतारीख 2 मे 1919. त्यांची सांगायची आपल्याला आपलं नाही आता. हा आता मी त्यांना बोलवलंय ना. 2 जून 1995. चला ठीक आहे. आवडता रंग, पिंक. आवडता चित्रपट, चित्रपट नाही काय बघितलं नाही, बघतच नाही. आवडते ठिकाण, कोकण. आवडता अन्न खाद्यपदार्थ, चायनीज. आवडता मित्र मैत्रीण, नाही. आवडता छंद. छंद काय जेवण बनवणं. चला फुल मस्त फुल मार्क्स. नाही 2-3 बरोबर आहे. जन्मतारीख, आवडता रंग, ते आवडता नंतर सांगायचं चला, आपण. नंतर बघू आपण. ते नंतर सांगायचे मार्ग. तुम्ही आपापसात गप्पा मारू शकता आता. या 2 मुलांचे घे पुढच्या. या वहिनी कोण आहेत? काजल वहिनी. या काजल वहिनी इथे उभे राहा समोर. तू पुढे उभा राहा. हे लाईन करा ना, रो करा ना रो. जवळ जवळ चला जवळ. हे उभा राहा. पुन्हाच टाकेन. जन्मतारीख 2 सप्टेंबर 1994. कोणाची सांगितली? त्यांची सांगितली. व्हेरी गुड. आवडता रंग, पिंक. आवडता चित्रपट बरोबर तर बोलले. काय? हाय बरोबर बोलले. ऐका ना जरा समजा जरा. बड्डे बिड्डे असेल जवळ तर पार्टी मिळेल. बाकी काय आपला काय याच्यासाठी चालू आहे आपण. हम साथ साथ है. हा चला व्हेरी गुड. सप्टेंबर 1991. 1991. चला ठीक आहे. आवडता रंग, व्हेरी गुड. आवडता चित्रपट, सगळेच आता आवडतात. आता काय मोये मोये नाही आवडत. आवडतं ठिकाण, हेच तर भारी लिहिलं होतं. आता हे नाही सांगितलं तर उद्या घर खाली करायला लागेल. आवडतं ठिकाण सांगा लवकर. चला नाही माहिती त्यांना. एक तरी बरोबर. दिला ना जन्मतारीख. आवडतं ठिकाण खाद्यपदार्थ, सगळे इंटरेस्टेड आहेत व्हेरी गुड. मला जिंकण्याला बघण्यासाठी. आवडते मित्र मैत्रीण सर्व. आवडता छंद, क्रिकेट. व्हेरी गुड. माझा पहिला नंबर आहे. 28/5/1995. आवडता रंग, पिवळा. ठीक आहे पिवळा पिवळा. नाही, आम्हाला माहिती नाही. हा पिवळा. त्यांनी आम्हाला सांगितलं. हा ठीक आहे चालेल. काय? कारण मोस्ट ऑफ नक्की ना? पिवळा पिवळा. साईडला मागे. अरे बघतोय रे. हे बघ इकडे चिटिंग चालू आहे. तेच प्रश्न विचारतोय ना दुसरं. काय बोलला? आवडते चित्रपट, हम साथ साथ आहे. आवडते ठिकाण, आवडते ठिकाण हे एवढा वेळ नाही हर्षद. माथेरान. व्हेरी गुड. आवडते अन्न खाद्यपदार्थ, इकडे. चिकन लॉलीपॉप. व्हेरी गुड. आवडता मित्र, मेला तो आता कर्मानी.
आवडता मित्र आता तर चप्पल काढ तिकडची लवकर सांग. काढे दे काय वय काढे देऊ का? ते आता बांबू घेऊन ये सोल आत्ताचा सोला लगे हे लवकर सांग. आवडता मित्र किंवा मैत्री. हा मैत्रीण सांग. मैत्रीण वर्षा. व्हेरी गुड. आवडता छंद आवडता छंद प्लेइंग गार्डन. हा मस्त. एक नंबर. बाकी काय नाही यांचं घ्या मला यांचं ऐकायचं. तुम्ही लिहून दिलंय ना त्यांच्याबद्दल नुसतं कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जर 7 मधले 5 जरी सांगितले ना माझ्याकडून रोख रक्कम 100. जन्मतारीख 28 ऑगस्ट 1969. आवडता रंग हे पेन दे रे. पेन एक पेन घे ना. पेन दे ना कोणाकडे आहे का पेन? आवडता रंग येलो. आवडता चित्रपट कॅनन द बार्बरियन. तुम्हाला यांचं सांगायचं. तुम्ही तारीख त्यांची सांगितली ना मग सगळं त्यांचं सांगायचं. पहिलं विचारू. आवडता रंग झालाच होता. आवडता चित्रपट चला. आवडते ठिकाण हे ऐका रे. महाबळेश्वर. व्हेरी गुड. आवडते खाद्यपदार्थ अन्न मेथीचा लाडू. व्हेरी गुड. आवडता मित्र नितेश. आवडता छंद ड्रॉइंग. माझं गेला संपला चार्ज संपला. हे समीला बोलव रे. हे समीर अरे आपण इथल्या ईशोप रोकडा प्रेम चोपडा. समोर समोर उभा कर. समोर समोर उभा कर. या जवळ मला दिसत नाही आता. 14 हे कुठे लिहिलं त्यांच्याबद्दल सांगायचं तुम्हाला. जन्मतारीख मोठ्याने बघितलं तर बरं होईल. आवाज आवाज. आवडता चित्रपट साऊथ इंडियन आवडतात सगळे. कोणता कोणतं पण सांगा आता. कोणता सांगू? द वॉरियर्स. हा मस्त. पुन्हा नाही करायच्या. पुन्हा नाही करायच्या. रायगड. व्हेरी गुड. आवडता खाद्यपदार्थ अन्न चिकन बिर्याणी. आवडता मित्र व्हेरी गुड. आवडता छंद जवळ जवळ थांबा. जवळ थांबा. त्यांच्याकडून लिहून घे. 21 जून 93. आवडता रंग सफेद. टाळ्या वाजवा, टाळ्या. आवडता चित्रपट तेच बोलले मी पण. चित्रपट तर कुठलाच नाही आवडत. आम्हाला सांगितलं होतं. चुकीचं होतं, नाही आवडणार चांगलं. बरोबर आहे. बरोबर आहे. आन्सर तुझं बरोबर आहे. आवडतं ठिकाण तिचं गाव चाणूरपूर. नाही तुला आता संपला विषय. आवडतं अन्न खाद्यपदार्थ डिश चिकन बिर्याणी. बरोबर आले 5. लाचचे 2 बाकी. आवडता मित्र कोशिंबीर पण लिहिली. मैत्रीण मैत्रीण आहे का? मैत्रीण काय देऊ? नाव काय? मैत्रीण काय करायचं आम्हाला? आवडता छंद याचे दिवस पेपर तयार कर. बोलाव कर. बोल काहीतरी. आवडता छंद वहिनी डोळ्यात डोळे घालून बोलू कुठे नका. जायला आवडतं असं काहीतरी सांगायला लागेल. फिरायला. कुठे प्लेस. ठीक आहे. 1 2 आणि फक्त 3च बरोबर आले इकडे जास्त नाही. 7 मध्ये दाखवतो. काढू नको. बाबू 15 मिनिटं वेस्ट करता येईल. रिव्ह्यू 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 लवकर लवकर रिव्ह्यू नाही तर फास्ट मोशन मध्ये टाकणार.
चव सांगा चव. इतना गरम की 15 मिनट बाद जाना पड़ेगा. मला सध्या नवीन काम चालू केलेलं आहे. मित्रांनो आता फक्त एक जरा ग्रुप फोटो 3 बसेस आणि आपली जेवढी माणसं आहेत तेवढ्या सर्व लोकांचा. सगळे दिसणार, सगळे दिसत आहेत. परिवाराला जवळजवळ आता 8 वर्ष पूर्ण झाली. हे 8वं वर्ष आपलं आणि हे सगळं जे शक्य आहे हे सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे आहे. याच्यामधले जे जुने मेंबर्स आहेत त्याच्यामधले सौ सुरेखा मोवळे आणि सुनील मोवळे यांनी आपल्याला एक दिवसाचं म्हणजे एक टाईमचं जेवणाचा जो खर्च आहे तो त्यांनी दिलेला आहे. तर आम्ही मैत्री परिवार त्यांचा आभार आहोत. पुढे महत्वाची भाऊजी या, हो भाऊजी या. मेन काय माहितीये का, ही आपली जे पिकनिक आहे ना त्याचे पैसे कमी करण्याचं जे साधन असतं ना ते असेच लोक असतात जेणेकरून तुमच्या प्रत्येकाचे 100-150 रुपये वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला हातभार भाऊजींसारखे किंवा ताईसारखे व्यक्तिमत्व करत असतात. तर आमच्या सगळ्यांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी तसेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि आपल्या पिटळे काका यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या साईडने त्यांनी म्हणजे हे ह्या कारणासाठी हे दिले की त्यांचे जे मुलं आहेत त्यांना चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांना पंढरपूरला येऊन दर्शन घ्यायचं होतं, दानधर्म करायचं होतं, त्यांची अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. मी परत एकदा त्यांचे आमच्या संपूर्ण परिवारातर्फे हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष श्री गणेशभाई चुक्कल यांच्या वतीने सुद्धा आपल्याला ह्या संपूर्ण सहलीसाठी एक मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमचे 123चे अनिल निर्मळजी यांच्याकडून सुद्धा आम्हाला एक मोलाचं सहकार्य लागलं. त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण ही जी कॉस्टिंग आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला. 3200 किंवा 4000 ह्या बजेटमध्ये ही जर पिकनिक बसवायची झाली तर ते ह्या अशा सगळ्या लोकांमुळे शक्य झालं. त्याच व्यतिरिक्त आपली सगळी टीम आहे ज्यांनी काही ना काहीतरी दिलं आहे पण सगळ्यांची नावं डिक्लेअर नाही करायचे आहेत. हे जे 3 होते ते खूप खास होते आमच्यासाठी. ह्या सगळ्यांचे आभार. आता आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आहे. पंढरपूरला जिथं आपलं स्टे आहे तिथं फक्त आपण गाड्या लावणार, ठीक आहे. गाड्यांमधून तुम्हाला उतरून डायरेक्टली सगळ्यांना एकत्र जायचं आहे मंदिरामध्ये. एकाच लाईनमध्ये जायचं आहे. एका लाईनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये लाईनमध्ये 4 तास लागतील, 5 तास लागतील. लाईनमध्ये आपल्याला काय मराठी गाणी बोलायचे आहेत, अभंग बोलायचे आहेत, जे काय बोलायचं आहे ते. पण एकत्र सगळा ग्रुप असला पाहिजे. अख्खी 140 माणसं एकत्र असली पाहिजेत आपली, जेणेकरून आपली जी मेजॉरिटी आहे, आपला जो ग्रुप आहे तो सगळ्यांना कळेल आणि आपण सगळे एकत्र राहू. हा मेन मोटिव्ह आहे. सगळ्यांच्या काळात ID कंपल्सरी पाहिजेत, कारण पंढरपूरला आपल्याला माणसांना शोधायला शक्यता होणार नाही. आणि गल्ल्या एवढ्या छोट्या छोट्या आहेत की तुम्ही जर हरवलात तर तिकडे समजा मोबाईल नसतील, मोबाईल स्विच ऑफ झाले असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार नाही, तुम्हाला हॉटेलचं लोकेशन माहीत नसणार आहे. त्यामुळे ग्रुपसोबत राहणं ही तुमची प्राथमिक गरज आहे, ठीक आहे. ID जर असेल तर आम्हाला तुम्हाला शोधता येईल आणि तुमच्याकडे ID वरती हे 3 नंबर आहेत, ते तुम्हाला कोणाच्या तरी मोबाईलवरून लावता सुद्धा येऊ शकतात, ठीक आहे. हे महत्त्वाची कारण आहेत. त्यामुळे ID कंपल्सरी, मोबाईल आणि पैसे बॅगेमध्ये फक्त कपडे, मोबाईल आणि मौल्यवान काही वस्तू असेल त्या गाडीत ठेवू नका.
गाड्या आपल्याला लागणार आहेत. मग आम्ही शक्यतो पण पंढरपुरातली स्टोरी मी तुला सांगतो पूर्णपणे काहीच नको ठेवू. आम्ही या ठिकाणी खूप फसवाफसवी होते, जेणेकरून तुमच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये असं आमची इच्छा आहे. ठीक आहे. अजून काय तिथे तुम्हाला कोणीही भेटेल, काही सांगेल, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाहीये. तुमच्या गाळ्यात तुमच्यासोबत बोलणारा माणूस त्याच्या गाळ्यात जर आयडिया असेल तर तो तुमचा सहकारी असेल, अदरवाईज तो तुमचा सहकारी नसेल. तुमच्या गाळ्यातला म्हणजे तुमच्यासोबत जो बोलणारा माणूस आहे तो जर त्याच्या गाळ्यात जर मैत्री तुमचा आपला आयडिया असेल त्यासोबतच तुम्हाला संपर्क ठेवायचा आहे. कारण तिथं फसवाफसवी खूप होते. आता तसं दादांनी सांगितलं, त्यांना चांगला अनुभव असेल ह्या इकडचा, त्यामुळे कदाचित ते अजून सुद्धा तुम्हाला काय सांगू शकतात. सांगा जरा. नाही, फक्त ते सामान सांभाळून ठेवा सगळ्यांनी. फक्त मोबाईल चोऱ्या वगैरे होणार नाहीत यासाठी हे सगळं सांगतात. मोबाईल आणि बॅगांमधून